हॅलो एव्हरीवन. ह्या पार्टमध्ये आपण यूज ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा सेकंड यूज अभ्यासणार आहोत टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. विद्यार्थी मित्रांनो, आपण डायमेन्शन ॲनालिसिसचा सेकंड यूज अभ्यासणार आहोत टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजेच दिलेल्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे त्यामधला संबंध शोधणे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत सिम्पल पेंड्युलमचं. हिअर पिरियड टी ऑफ ऑसिलेशन ऑफ ए सिम्पल पेंड्युलम डिपेंड्स ऑन लेंथ एल अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. नाऊ लेट्स डिराईव्ह द रिलेशन बिटवीन टी एल अँड जी. आता सिम्पल पेंड्युलम म्हणजे काय आधी हे आपण समजून घेणार. सिम्पल पेंड्युलम, याआधी तुम्ही सिम्पल पेंड्युलम अभ्यासला असेल. हिअर दॅट द सिम्पल पेंड्युलम कन्सिस्ट ऑफ ए मेटल बॉब. म्हणजे एक मेटल बॉब म्हणजे धातूचा गोळा असतो. दॅट इज टाईड टू ए स्ट्रिंग. हा दोऱ्याने बांधलेला असतो. अँड फिक्स टू ए रिजिड सपोर्ट. आणि एका रिजिड सपोर्टला तो बांधलेला असतो. देअरफॉर हिअर दॅट स्मॉल एल दॅट इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आता हा सिम्पल पेंड्युलम याची ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशन म्हणजे रेस्ट पोझिशन म्हणजेच इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजेच तो ज्या रेस्ट पोझिशनला आहे त्याला म्हणतात मीन पोझिशन. नाव इफ वी रिलीज दिस सिम्पल पेंड्युलम फ्रॉम इट्स मीन पोझिशन, म्हणजेच मीन पोझिशनपासून त्याला एक आपण ऑसोलेशन दिलं तर तो त्याच्या मीन पोझिशनपासून बॅक आणि टू अँड फ्रो मूव्ह होतो. म्हणजेच मागे आणि पुढे, म्हणजेच या पद्धतीने तो मीन पोझिशनपासून मूव्ह होतो. दॅट मीन्स इफ वी रिलीज फ्रॉम इट्स मीन पोझिशन देन दॅट मूव्ह टू धिस पोझिशन. ह्या पोझिशनला तो मूव्ह होतो. दॅट इज अगेन मूव्ह बॅक अँड मूव्ह टू धिस साईड. आणि पुन्हा तो ह्या साईडला मूव्ह होऊन पुन्हा त्याच्या मीन पोझिशनला येतो. म्हणजेच इथे तो त्याचं एक ऑसोलेशन कंप्लीट करतो. त्याच्या पुन्हा तो जेव्हा मीन पोझिशनला येतो तेव्हा त्याचं एक ऑसोलेशन कंप्लीट होतं. अँड दॅट इज इट्स पिरियड. तो काय आहे, त्याचा पिरियड आहे, टी आहे, कॅपिटल टी. म्हणजेच पिरियड म्हणजे काय आहे, दॅट इज टाईम टू कंप्लीट वन ऑसोलेशन, दॅट इज इट्स पिरियड. नाव हिअर जी दॅट इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर हिअर दॅट जी इज that is the force acting on this simple pendulum, that is g, acceleration due to gravity. And here we are going to find the relation between this period, that is capital T, length of the string, that is the length of simple pendulum, and here that is acceleration due to gravity g. आणि म्हणून आपण ह्या तिघांमधला संबंध शोधणार आहोत. हा जो पिरियड आहे हा पिरियड ह्या सिम्पल पेंडुलमच्या लेंथवर आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. आणि म्हणून हिअर वी आर गोइंग टू फाइंड दॅट रिलेशन. देअरफॉर दिस पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग दॅट इज रेस टू ए. आता इथे ए आणि बी आपण इथे कन्सिडर करणार. दॅट इज द पॉवर ऑफ एल अँड जी. देअरफॉर टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेस टू ए अँड टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू जी रेस टू बी. इथे ए आणि बीच्या किमती काढणार. आता हा पिरियड जो आहे हा एललाही प्रपोर्शनल आहे, जीलाही प्रपोर्शनल आहे. म्हणून टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. देअरफॉर टी इज इक्वल टू, आता इथे हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण लिहिणार के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी. के हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. आणि म्हणून हिअर वी आर गोइंग टू फाइंड ओनली व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्याला डायमेन्शन नाहीत, म्हणून इथे ए आणि बीच्या किमती काढणार. या दोघांचे डायमेन्शन, दोन्ही साईडचे डायमेन्शन लिहून घेणार. टी हा पिरियड म्हणून एम रेस टू 0, एल रेस टू 0, टी रेस टू 1 दॅट इज इक्वल टू, हा के कॉन्स्टंट तसाच ठेवणार. एल म्हणजे ही लेंथ आहे म्हणून त्याचे डायमेन्शन एल रेस टू 1 आणि ब्रॅकेट रेस टू ए, कारण एल रेस टू ए आहे. सिमिलरली जीचे डायमेन्शन म्हणजेच ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन एल रेस टू 1, टी रेस टू -2 आणि जी रेस टू बी म्हणून ब्रॅकेट रेस टू बी. आता एल रेस टू 0, टी रेस टू 1 दॅट इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए प्लस बी. आता ही स्टेप कशी आली आहे, तर ह्या 1ला ह्या एने मल्टिप्लाय केलं झालं ए रेस टू ए. या
बीच्या पॉवरने ब्रॅकेटमधल्या टर्मला मल्टिप्लाय केलं एल रेस टू बी आणि टी रेस टू मायनस टू बी अकॉर्डिंग टू रूल ऑफ पॉवर्स. आता ह्या ज्या सिमिलर क्वांटिटी आहेत ह्यांच्या पॉवरची काय होईल, बेरीज होईल. म्हणून एल रेस टू ए प्लस बी हा के तसाच ठेवा, एल रेस टू ए प्लस बी इंटू टी रेस टू मायनस टू बी तो तसाच ठेवा. आता दोन्ही साईडचे जे डायमेन्शनच्या पॉवर आहेत त्या कम्पेअर करणार आणि म्हणून कम्पेअरिंग दॅट द पॉवर ऑफ डायमेन्शन ऑन बोथ साईड वी गेट ए प्लस बी इज इक्वल टू 0. इथे एलचे पॉवर 0 म्हणून ए प्लस बी इज इक्वल टू 0. त्यानंतर इथे यावरून एची व्हॅल्यू काय मिळाली, ए इज इक्वल टू मायनस बी. हा बी राईट हँड साईडला नेला तो इकडे जाताना मायनस म्हणून ए इज इक्वल टू मायनस मिळालं आपल्याला. आता बीची टीची पॉवर कन्सिडर करणार, मायनस टू बी इज इक्वल टू 1, मायनस टू बी इज इक्वल टू 1 आणि म्हणून बीची व्हॅल्यू मिळाली मायनस हाफ. आता बीची व्हॅल्यू मायनस हाफ मिळाली ती इक्वेशन 1मध्ये पुट करणार. ए इज इक्वल टू मायनस बी आहे म्हणून हा मायनस आणि हे मायनस साईन मायनस मायनस प्लस म्हणून एची व्हॅल्यू हाफ. आता ही ए आणि बीची व्हॅल्यू आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये टाकणार, दॅट इज टी इज इक्वल टू के इंटू एल रेस टू ए, एल रेस टू ए एल रेस टू हाफ, जी रेस टू बी जी रेस टू मायनस हाफ. म्हणून हे इक्वेशन मिळालं दॅट इज एक्सपेरिमेंटली के इज इक्वल टू 2 पाय. आता एक्सपेरिमेंटली ही डायमेन्शन जी कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू आहे 2 पाय आणि म्हणून के इज इक्वल टू 2 पाय. आता आपण हा जो एल आहे एल रेस टू हाफ तो स्क्वेअर रूटमध्येही लिहू शकतो, कारण कुठलंही स्क्वेअर रूट असेल त्याची व्हॅल्यू काय असते, ए रेस टू हाफ असते. सिमिलरली हिअर एल रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट एल. आता जी रेस टू मायनस हाफ म्हणजेच हा डिनॉमिनेटरला येईल आणि म्हणून स्क्वेअर रूटमध्ये एल अपॉन जी. आणि म्हणून पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलम टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एल अपॉन जी. या पद्धतीने आपल्याला टी, एल आणि जी मधलं जे रिलेशन आहे हे डायमेन्शन ॲनालिसिसने आपण इथे काढलं. या यूजवर आधारित आता आपण एक एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. एक्सरसाइजमधलं एक्झाम्पल, डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल हॅव्हिंग मास एम अँड व्हेलॉसिटी व्ही युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजेच कायनेटिक एनर्जी आणि मास आणि व्हेलॉसिटी यामधलं रिलेशन आपण आता इथे काढणार आहोत. यासाठी हिअर दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल, हिअर दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल डिपेंड्स ऑन mass m and velocity v आणि म्हणून कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हिअर m रेस टू x अँड v रेस टू y. कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल मास m आणि v मधलं रिलेशन काढत आहोत आणि म्हणून कायनेटिक एनर्जी इज प्रपोर्शनल टू एम रेस टू एक्स आणि व्ही रेस टू वाय. यामध्ये आपण एक्स आणि वायच्या किमती काढणार. नाव देअरफॉर इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट लिहिणार, के ई इज इक्वल टू के इंटू एम रेस टू एक्स आणि व्ही रेस टू वाय, व्हेअर के इज दॅट इज द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. के काय आहे इथे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आता दोन्ही साईडचे डायमेन्शन लिहून घेणार. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन, मासचे डायमेन्शन आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन आपण काढलेले आहेत. हिअर दॅट इज एल रेस टू 2, एम रेस टू 1 आणि टी रेस टू मायनस 2. याआधी आपण कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन काढलेले आहेत.
दॅट इज इक्वल टू के कॉन्स्टंट आणि म्हणून के आहे तसाच एम म्हणजे मास आहे म्हणून त्याचे डायमेन्शन एल रेस टू 0 एम रेस टू 1 टी रेस टू 0 ब्रॅकेट रेस टू एक्स व्ही दॅट इज द स्पीड ऑर व्हेलॉसिटी आणि म्हणून त्याचे डायमेन्शन एल रेस टू हियर 1 देन एम रेस टू 0 अँड टी रेस टू -1 ब्रॅकेट रेस टू वाय हा व्ही रेस टू वाय आहे आणि म्हणून ब्रॅकेट रेस टू वाय. आता इथे एक्सने ब्रॅकेटमधल्या टर्म आहेत त्याला मल्टिप्लाय करून घेणार एल रेस टू 0 एम रेस टू एक्स टी रेस टू 0 झिरोने एक्सला मल्टिप्लाय केलं 0 एम रेस टू 1ला एक्सने मल्टिप्लाय केलं एम रेस टू एक्स टी रेस टू 0ने एक्सला मल्टिप्लाय केलं टी रेस टू 0. सिमिलरली हियर ऑल्सो एल रेस टू 1 that is here एल रेस टू y m रेस टू 0 रेस टू y that is m रेस टू 0 0 multiply by y 0 t रेस टू -1 ब्रॅकेट रेस टू y that is t रेस टू -y. आता इथे या सारख्या ज्या क्वांटिटी आहेत त्यांच्या पॉवरची बेरीज वजाबाकी करून घेणार दॅट इज इक्वल टू के इंटू एल रेस टू 0 प्लस वाय एल रेस टू 0 प्लस वाय एम रेस टू एक्स इकडे एम रेस टू 0 म्हणजेच एम रेस टू एक्स प्लस 0 टी रेस टू 0 टी रेस टू -y म्हणजे टी रेस टू काय येईल इथे 0 -y. नाव हिअर दॅट इज एल रेस टू 2 एम रेस टू 1 टी रेस टू -2 हे कायनेटिक एनर्जीचे तसेच आपण डायमेन्शन खाली लिहिणार. नाव हिअर कम्पेअर ऑर इक्वेटिंग पॉवर्स ऑफ दिस एल एम टी दोन्ही साईडचे ज्या काही पॉवर्स आहेत एल एम टीच्या त्या इक्वेट करणार म्हणून इथे लिहा इक्वेटिंग पॉवर्स ऑफ डायमेन्शन्स देअरफॉर 0 प्लस वाय इकडे एल रेस टू 2 आहे आणि इकडे एल रेस टू 0 प्लस वाय आहे म्हणजेच काय एल रेस टू वाय आहे म्हणून इथे वाय इज इक्वल टू काय 2 वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2. नाव हिअर एम रेस टू एक्स प्लस 0 एम रेस टू 1 म्हणजेच काय मिळाली इथे एक्स प्लस 0 आणि इथे 1 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 1 म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय ह्या दोन्ही किमती इथे मिळाल्यात एक्स इज इक्वल टू 1 अँड वाय इज इक्वल टू 2. पॉवर्स ज्या आहे त्या कम्पेअर केल्या एलची पॉवर 0 प्लस वाय म्हणजेच वाय आणि एलची पॉवर 2 म्हणजे वाय इज इक्वल टू 2. सिमिलरली हिअर कम्पेअरिंग एम रेस टू 0 प्लस एक्स आणि म्हणून दॅट इज एम रेस टू 1 and therefore here comparing here that the power of LMT on both side we get x is equal to 1 and y is equal to 2. Now put this value, suppose this is equation 1 of x and y in equation 1. Therefore kinetic energy is equal to k into m raised to 1 m raised to x म्हणजेच हा x raised to 1 x is equal to 1 आणि म्हणून m raised to 1 देन हिअर व्ही रेस टू वाय म्हणजेच वायची व्हॅल्यू 2 म्हणून व्ही स्क्वेअर म्हणून कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू के इंटू एम व्ही स्क्वेअर. हिअर दॅट इज द रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी मास अँड व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल.